कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानवर तर्फे आज आम्ही कोकण महोत्सवचा 10व्या वर्षात पदार्पण केला आणि यावेळेला आज 6वा दिवस। खरोखर हे 5ही दिवस आज उत्कृष्ट प्रतिसाद नागरिकांचा, कोकणवासियांचा आणि विभागीय सगळ्या नागरिकांचं मी मनापासून आभार मानतो की अशा कला संस्कृतीला तुम्ही प्रोत्साहित करताय आणि त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आणि आव्हानही करतो। आता आज 6वा दिवस आहे, 1 तारखेपर्यंत 1 मार्च पर्यंत आपला हा कार्यक्रम चालू आहे आणि कोकणाची संस्कृती, कोकणाचं फूड म्हणजे कोकणाचं खाद्यपदार्थ, कोकणातला मेवा असेल, सगळ्या गोष्टींमध्ये ही जत्रा, ही महोत्सव भरलेला आहे। आणि खरं म्हणायला गेलं तर आज आमचा कोकणातला सुप्रसिद्ध शक्ती आणि तुरे वाल्यांचा सामना हे कार्यक्रम नाच बघून आज लोक भारावून गेलेले आहेत आणि आता चालू आहे आणि खूप गर्दी झालेली आहे। त्यामुळे मी सगळ्यांना कोकणवासियांमध्ये या पूर्ण कल्याणकरांसाठी हा कार्यक्रम खुला आहे आणि मोफत हा कार्यक्रम आहे। आपण येऊन आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरोखर प्रथम इथे कल्याण पूर्वेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सगळे येत आहेत, आमदार येत आहेत, सुलभा गायकवाड असतील, त्याचबरोबर कोकणातले आमदार योगेश कदम असतील, भरत गोगावले असतील, शेखर निकम असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येतील, एकनाथ शिंदे साहेब आहेत, श्रीकांत शिंदे साहेब खासदार आणि डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे, हे सगळ्यांना निमंत्रण करून आम्ही जास्तीत जास्त आणि सर्वात महत्त्वाचं अंबरनाथची नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे मॅडम या इथे उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे बदलापूरच्या घोरपडे मॅडम असतील, दामले मॅडम असतील, या सगळ्यात आपण या सगळे प्रमुख पाहुणे असतील ते येणार आहेत। कला कार्यक्रमाच्या साठी चांगले कार्यक्रम आहेत आपल्या याच्या पुढे, प्लस आपल्या जी24 तास जी मीडिया मधून आपले चांगले याचे कार्यक्रम येणार आहेत। आपल्या जी मराठी मधून जे सिरियल चालत आहेत त्यातले कलाकार हे चांगल्या पद्धतीने येणार आहेत। त्याचप्रमाणे दादूस आपला बिहोर इथला दादूस तेही येणार आहेत। असे सगळे कलाकारांना घेऊन एक मोठा असं बरगतचं 4-5 दिवसात कलाकार, मंत्री महोदय, त्याशिवाय नगरसेवक, आमदार सगळे येणार आहेत आता।